गाईज आमचा आहे नाईट आउट. तर गाईज तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे. गाईज आज आम्ही नाईट आउट मारतो आणि आमच्याकडे आज कारेकर विला. सो आम्ही घराला नाही युजली असं मस्तीमध्ये कारेकर नाही, सरनेम कारेकर आहे ना, कारेकर विला वंशिका मॅडमने दिलंय. आमच्याकडे आज घरात मॅडम आलेत राहायला. सो गाईज ब्लॉग बघत राहा, कारण का आम्ही आज मारणार आहे नाईट. ही बघा ना. आणि इकडे एक माणूस झोपलाय. तर आज मस्त आम्ही एन्जॉय करणार आहे. हवं नको ते सगळं करणार आहे. ब्लॉग बघत राहा. गाईज आमचा ऑर्डर वाला आलाय. आता आम्ही चाललोय खाली आणायला. माझीच ऑर्डर माझ्या कपाळी आली आहे आता. उगाच ऑर्डर केलं यार एवढं लेट नाईट. आता तो पिझ्झा ऑर्डर करणार ना, तेव्हा नीट विचार करून करावा लागेल. एका लिफ्टला नाही बेटा, मला दोन्ही लिफ्ट आता दोन्ही नाही, एकच येऊ दे, खूप मोठी गोष्ट आहे. पटकन आहे. माझी मस्ती माझ्या अंगाशी आली. सो गाईज आताच आम्ही आमचा पार्सल पिक केला. सो गाईज त्या लोकांनी आम्हाला बॅग नाही दिली. असं चुकीचं आहे. आम्हाला This is too आवडली bad service. यार. एक तर त्याच्याकडे कॅश पण नाही, जीपे देते तर जीपे पण नाही. हे खगरा काय कुठला मूर्ख. सोडा गाईज. सोडा गाईज. आता आम्ही लिफ्ट, आमची लिफ्ट ऑलरेडी रेडी आहे बघा. आमच्यासाठी आता गाईज आमचा फर्स्ट मेल आहे. अजून बरेच किती मेल बाकी आहेत. आताशी वाजल्यात 1 बाकी आहे. What is this service, Zipto वाले? I hate your service. What is this घाणगिरी you have done with us? अशी कोणती बॅग होत आहे कमी कमी हे असं पिशवी जरा चांगली द्या. तू बोलले त्याला देणार नाही. हे बघतात ते प्रत्येक युजरला बघतात. Zipto वाले आय हेट युअर सर्व्हिस. आता आम्ही बनवतोय हे काय आहे, मकेन्स फ्राय करतो पहिले आणि त्यानंतर मॅगी, ज्याच्यासाठी एवढी खट्टा पिट्टा मोठी केली ना. तर आमची आई पण उठली आहे. आई काय खाणार आहेस? आई बोल. आई झोपेतून उठली. इकडे बघा. ठीक आहे ना. काय कट करते? ऑनियन. ऐक ना, चांगलं वॉश करते. इकडे बघ हे मकेन्स. आता मी नुसतं गरम तेलात मकेन्स आमचे फ्राय होत आहेत आता. आणि मॅगीसाठी कांदा टॅमॅटो कापून ठेवलाय वंशिका राणीनी. आता पुढचं आमचं बाकी आहे. तो वंशिका मॅगी बनवणार आहे. मी मकेन्स फ्राय केले आहेत. काय ते जास्त कष्ट नव्हते, कारण मी नंतरला करणार आहे. सो गाईस येस, ब्लॉग बघत राहा. वंशिकाला स्वतःच्या घरात सांगितलं तर करणार नाही वंशिका. आणि इकडे बघ वैभवी काकी, बघतेस ना ब्लॉग? बघ माझा पूर्ण तुझ्यासाठी आहे. मी करते घरी काम. तू मी करते. मॅगी बनवते. कांदा टाकलाय पहिला. गाईज हिची आणि माझी मैत्री अशी आहे ना, आम्ही सगळ्या गोष्टीला सिनियर ज्युनियर फर्स्ट पर्यंत आम्ही पूर्ण वेळेस एकत्र राहिलो. आणि आता रिसेंटली असं झालं की पुन्हा आम्ही आय गेस आता एकत्र येऊ अभ्यासात, कारण का ती पण ट्राय करते माझं कॉलेज भेटायला तिला. आणि आय होप सो भेटू दे. बाकीच्या होल टाईममध्ये ती विरारला राहिली आहे, माझ्यापासून लांब राहिली. पण काय नाही, ठीक आहे, जोक सपाट. आता असं वाटतं की आम्हाला पुन्हा एकत्र राहायची वेळ लवकरच येणार आहे. आणि होप सो तेच होऊ दे ना, भेटू दे. मी पण असं वाट बघते की काश वंशिका माझी जवळ येऊ दे माझ्या, मग आम्हाला एकत्र अभ्यास करा. लाईफची बरबादी एक साल. लाईफची बरबादी अशी चाललेली आहे, काय चांगलं होत नाहीये. ठीक आहे, काय व्हायचं ते होतं.
मला एकदा डोक्यावरती पण पाडलाय भाई. असं पण लहान असताना आपल्याला कळत नाही बेसिकली का आपण काय करतो, तर असं होतं. खेळत होतो आणि ढकललेलं. दॅट वॉज माझ्या लक्षात अजून, पण मला चक्कर आलेली मला दिसत नव्हतं काय. पण मी लहान होते. आणि तुम्हाला मी एवढं पण सांगते की आमची फ्रेंडशिप अशी आहे ना की आम्ही नेहमी कॉलवर नाही किंवा चॅट्स नाही किंवा असं काही नाही. पण जेव्हा पण आम्ही भेटतो तेव्हा असं फील होतं आम्हाला की बाबा आम्ही कधी वेगळं गेलोच नाही आम्ही त्यांच्यासोबत. तर हे एक असतं गाईज हिच्याच बाबतीत नाही. आय हॅव वन फ्रेंड, तिचं नाव जिनल आहे. ती पण माझे सगळे व्लॉग्स बघते. शी एव्हरी टाइम म्हणजे तिचं असं आहे की तू सगळं कर, ती पण मला सपोर्ट करते जशी ही मला सपोर्ट करते. खूप क्वचित फ्रेंड्स आहेत. एक दृष्टी आहे, आणखी अशा आहेत. मी प्रत्येक एक व्लॉग मध्ये मी त्या सगळ्यांना घेईन. आणि येस, माझा एक असा दिवस असेल, माझा बर्थडे असेल किंवा काही असेल, सगळ्यांना मी एकत्र बघीन अशी माझी खूप इच्छा आहे. तो ब्लॉग बघत असतील ना तर तुम्ही प्लीज माझी विश फुलफिल करा सगळ्यांनी. 4 मॅगी. गाईज बेसिकली आता रिद्धी मॅगी करते. मॅगीचं पूर्ण मॅश करते कारण ते एवढं टाकायचंय. आणि की आम्ही 4 मॅगीचे पॅकेट घेतले. 4 मॅगी आम्ही बनवणार आहोत. घरात वंशिका आणि ही मोनी आहे. आता कंटिन्यू करते आमचं प्रोसेस कारण माझ्या हातामध्ये फोन आहे आणि तो पण हिने सोपवलाय जो मला एक्सपिरियन्स अजिबात नाही आहे गोष्टी. एक्सपिरियन्स लागतं का कुठली गोष्ट बोलायला? ते नाही, पण. मनापासून केलं तर सगळं होतं. ठीक आहे. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट. मोठ्या बहिणींच्या जीवावरती राज्य करणं काय असतं माहितीये? असं आयतं बसून खायला भेटतं. असं असं झोपली आहे आणि आम्ही दोघी तिकडे काम करतोय खायला. बाय. तिने वेफर पण फोडले. आम्ही विचार केला मॅगी सोबत खाऊ, ते पण नाही तिला राहलं. आता इकडे केलं ना, प्रूफ आहे माझ्याकडे. आधीच्या सीन मध्ये तुझ्या जवळ होते. सो हॅलो गाईज आता रात्रीचे 2 वाजलेत आणि गाईज आता 2 वाजलेत आणि गाईज या दोघी काय माहिती चक्रम काय करतात बघूया. हट काय माहित गाईज त्या मॅगीची गुगिरी केली आहे. हे आम्ही गार्निशिंग करतो. खूप छान बनवलं. गाईज बिंग अ शेफ स्टाईल. म्हणता शेफ हा माहिती खाल्ल्यावरती जुलाबीला पण लागले पाहिजे. इतकं माहित नाही बनवत रे. लागले तर बाई उद्या आमच्याकडे असे जोगेश्वरीत बॉम्ब आहेत. जर बॉम्ब कुठे बॉम्बचा आवाज आला तर समजून जावा आम्हीच आहे. पण माझ्यावर ट्रस्ट करा की मी छान मॅगी बनवते. ओ माय गॉश. ओके असं मला वाटतं मॅगीकडे बघून की तिखट झाली. हा कारण त्यामध्ये सगळे मसाले आहेत. आता आपण स्पायसी चॅलेंज करणार आहोत. ते स्टोन पेपर सिरप खायचं पळायचं. सो गाईज म्हणजे डोळे बघा डोळे. मला खूप झोप आली आहे. बड्डे लोक मला झोपून देत नाही. आणि तर रात्रीचा एवढा पाऊस पडतो आणि जोगेश्वरी खूप जोराचा पाऊस आहे. ब्लाइंडलेस पीपल भी आर. गाइस देख रहे हो हमारे यहाँ पे कुछ उठना वो बन रहा है. कैमरा नहीं अच्छा है. नहीं दिख रहा है. We are blind है. अच्छा है. सो गाईज आमच्या घरात बाकीचे झोपले आणि पावसाचा नेम वाढत चाललाय गाईज. तो गाईज याला का मॅगी बनवतात आणि आता आम्ही खाणार आहे. ओ माय गॉड माझ्या अंगावरती येते. हो अरे थांब आता काय इतका मोठं पण नाही करणार.
सो गाईज तुम्हाला मी फक्त मॅगी दाखवलेली, पण हे आमच्याकडे मकेन्स पण आहेत आणि चटणी आणि हे माझे आणि फेवरेट हे लेज आणि ही दीदी. ओ माय गॉड. गाईज वंशिकाने केलेली मॅगी मी आता टेस्ट करतेय. बघूया आता कशी झाली आहे ती. मस्त, एक नंबर. एक चमच्यातच आपल्या अवकातीत येऊन हाताने मॅगी खाते. तर गाईज हा चमचा बघा असा वाला आणि मला याच्यात खायलाच येत. आम्ही आजीच्या घरी आहोत, ठीक आहे, इथे नाहीये. कशी आहे ग मॅगी? गरम लागली. गरम लागली. चवच चटण्याची खूपच वाटली. खाऊन बघ ना पहिला. तोंड भाजलं या पोरीचं. डाळ भातासारखी मॅगी खाते पोरगी. औकात में आके हात से ही खा रहे. एकटी चमच्यानी खाते फक्त. हा वेगळा थोडं टाक, ते मोठा दे, मोठा दे. सँडविच. शी. या नाव यू हॅव टू इट. खा आता ते. थुकलीस तर बघ. थुकू नको. शी. खा खा ते. खाऊन तुला बोलायचं इथे काहीतरी. नो यू हॅव टू टॉक. I will record this. No. Don't laugh. ते कट करा बाकी. पोट सांभाळते. कितवा महिना आहे काय माहिती, पोट सांभाळते. पडतंय खाली. तुझं काय पडतंय खाली तुझं? तुझं काय पडतंय? केस. माऊ, we miss you a lot. माऊ खरंच मिस करतो आम्ही तिला, खरंच. तुझी बहीण बघ काय नाही. मी पण मिस करते माऊ तुला खूप. हे खायला कोण नाही हे. आम्ही एकटे खातोय, मस्त लागतंय पण. राहू दे आम्हाला जास्त भेटलं खायला. पण मी 69 काय वजन आहे की काय गटार आहे गटार. काय नाही गाईज, मी आहे ना एअर होस्टेस करते आणि मला माहितीये 65 खूप कमी आहे, 69 पण खूप कमी आहे. 75च्या जर वर गेलीस ना तर ते जास्त. ते नको गाईज करू. ही 52 आहे आणि नाही 54 आहे मी आता. 54 आहे आणि मी 69 आहे. म्हणजे माझं वजन आहे की खाण्याचा खजाना असं जायचं. माझा जॉ दिसतोय गाईज. आणि माझा जॉचा काय जॉ पण नाही दिसतोय. कारण धनू कारण तुम्ही बघू शकता आहेस ना यार. खूप काय खाल्लंय, जे तुम्ही बघितलं ते सगळं खाऊन मोकळे झालो आम्ही. आणि नाईट आउट मारणारी पोरगी झोपून गेलीये. दिसतंय आडवी झालीये ती. आता हिला काय असं सोडायचं नाहीये. मी विचार केला हिला काहीतरी रडवायचं, कारण की खोटं बोलली माझ्याशी. मला बोलली दीदी मी राहीन जागी, आणि झोपलीये ना. इथे वंशिका पण आहे आणि मी पण जागी आहे आणि ही झोपली आहे ना, मामीला झोपून नाही देणार. आता तुम्ही ब्लॉग बघतच राहा. ती आम्हाला सूर्यनमस्कार शिकवणार होती आणि आडवी झालेली आहे पहिल्याच काय पडक्यात.
पटकन. 12 सूर्यनमस्कार आहेत. एक पण नाही शिकवला. डायरेक्ट दूर. आता ग आता काय करायचं, यावर पोहायचं. तिला उठवणार काही होऊ दे. नंदू, ये ना घ्या. उठ ग. सर रील बनवायची आहे. जरा आरशात उठून तोंड बघ ना नंदू. नंतर या सूर्यनमस्कार अर्धवट राहिले. हा अरे थांब ना दीदी. अरे तू तर बोललीस की उठव म्हणून, मी उठेन म्हणून. काय नाही. चल चल उठ लवकर. आता मी हात लावलं तर फणकवणार आहे. आईच्या गावात लातच म्हणतो माय जायो. उठ कापू ना तिथे जरासा. जरासं का पूर्णच उठ. बोलच्या ना धुरळ टाकू. चल. दीदी बॉटल घ्यायला गेली तरी प्रॉब्लेम. म्हणजे करू काय नक्की मी. नंदू जाऊ दे, आम्ही पण झोपतो मस्त. आम्ही मागवणार होतो आता खायला. खायला बोललो लगेच उठून बसली तरकटलेली. काय मागवत हे खादडे. आता अर्धी प्लेट करते. मॅगी अजून जाती काजा. भूक लागली. डोसे बनव तुला. भूक लागली. डोसे बनव. डोसे डोसे हवेत ना, पिझ्झा हवाय. गाईज इट्स हाय टाइम टू स्लीप नाव. कारण का ह्या दोघी पण झोपल्यात आणि मला पण खरंच खूप झोप आली आहे आणि मी पण आता झोपणार आहे मस्तपैकी. सो गाईज येस, मी तेच ब्लॉग एंड करते. जेवढा ब्लॉग केलाय तेवढा बघा, मस्त एन्जॉय केलाय. आणि येस, तोपर्यंत बाय. नेक्स्ट व्हिडिओ येईलच लवकर. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त राहा.